तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज दुपारपर्यंत आपल्याला राज्यात सर्वत्र तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल। मात्र दुपारनंतर आपल्याला सायंकाळी आणि रात्रीपर्यंत राज्यातील वातावरणात थोडासा बदल होणार आहे। काही भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। जाणून घेऊयात सविस्तर अंदाज काय असणार याविषयी। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तसेच मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या भागाचा अंदाज देखील सांगत असतो। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, तसेच आपल्याला मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगरच्या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह आपल्याला काही भागात आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, कोकणपट्टीत जर पाहिलं तर कोकणपट्टीमधील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरारच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला आज रात्रीपर्यंत ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलक्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते। मित्रांनो, राज्यातील इतर ठिकाणी जर पाहिलं तर उत्तर महाराष्ट्रातील आपल्याला नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या भागामध्ये देखील आपल्याला रात्री दरम्यान ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे। मात्र फार काही मोठ्या पावसाची शक्यता या भागांमध्ये पाहायला मिळत नाही। फक्त आपल्याला एक दोन ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळतील। विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील आपल्याला चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडाराच्या परिसरामध्ये आपल्याला आज रात्रीपर्यंत आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता ही पाहायला मिळत नाहीये। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।